अप्रोप्रिएट यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे तुम्ही समुचित वापर करा तंत्रज्ञानाचा. काहीतरी अमेरिकेत चाललंय म्हणून लगेच इथे करायचं असं नाही. तर आपल्याकडे पॉवर आउटेजेसचे प्रश्न आहेत, आपल्याकडे टेलिकॉम कनेक्टिव्हिटीचे प्रश्न आहेत, आपल्याकडे इंटरनेट बँडविड्थचे प्रश्न आहेत आणि आपल्याकडे खूप अनेक समस्या आहेत. तर त्याच्यामुळे आणि सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे उच्च गुणवत्तेच्या शिक्षकांचा प्रश्न आहे. तर मग हे सगळे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं शिक्षण हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करूनच द्यायचं. त्याच्यामुळे ई लर्निंगचा भारतीय आविष्कार आम्ही केला म्हणून त्याचं नाव दिलं इरा, म्हणजे ई लर्निंग रेव्होल्युशन फॉर ऑल. ज्यावेळी ई लर्निंग रेव्होल्युशन वॉज ओनली फॉर फ्यू म्हणून हे नाव मुद्दाम आमच्या प्रणालीला आम्ही दिलं आणि ती प्रणाली या सर्व केंद्रांमध्ये बसवली. 5,500 केंद्रांमध्ये ही प्रणाली बसवली. आज तुम्ही कुठल्याही कोपऱ्यातल्या केंद्रात गेलात तर तुम्हाला SQL डेटाबेस इन्स्टॉल करणारी मुलं भेटतील तुम्हाला. हे अशक्यप्राय गोष्ट होती. म्हणजे हे सिलेबस तुम्ही थोडक्यात तयार केलं. सिलेबस म्हणजे प्रथम प्रणाली जसं X, Y आणि Z ॲक्सिस असतात ना, तर तसा कंटेंट असतो, शिक्षणाचा आशय असतो, एन्व्हायरमेंट असतं, शिक्षणाचे वातावरण असतं आणि शिक्षणाची प्रक्रिया असते. या तिन्ही गोष्टी जर केल्या तर यश मिळतं. तर मग ही प्रणाली जी आहे त्याच्यामध्ये या तिन्हीचा समावेश असतो आणि विद्यार्थ्याला स्वतः शिकता आलं पाहिजे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे या सर्व केंद्रांमध्ये विद्यार्थ्याला स्वतः शिकता येतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे की दुसरा अप्रोच म्हणजे वायझर. यू कॅनॉट बी जस्ट स्मार्टर, यू हॅव टू बी वायझर. म्हणजे काय, तर आमच्याकडे पैसेच नव्हते. मी स्वतःच एका वरतून टॉयलेट घालणाऱ्या एकाच खोलीत ही याला कॉर्पोरेशनवर तुम्ही मोठा शब्द वापरा पण ते सुरू केलं. त्याच्यामुळे काहीच माझ्याकडे साधन संपत्ती नव्हती. मग काय विचार केला, वी हॅव टू गो वायझर. तर समाजामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल रिसोर्सेस कुठले आहेत, ह्युमन रिसोर्सेस कुठले आहेत, फायनान्शियल रिसोर्सेस कुठले आहेत, इंटेलेक्च्युअल रिसोर्सेस कुठले आहेत, कल्चरल रिसोर्सेस कुठले, ह्याचं आपल्याला नेटवर्किंग करायचं. म्हणजे नॉट टू गेट फायनान्शियल. त्याच्यामुळे एकही वीट किंवा एकही किलो सिमेंट न वापरता आहे त्या ठिकाणी ही केंद्र सुरू केली. ती दिसायला ओबडधोबड असतील परंतु त्यातली आतली प्रक्रिया जी आहे ती आज अनेक देशांमध्ये वापरली जाते. त्याच्यामुळे त्या केंद्रांमध्ये या पद्धतीने शिक्षण होतं की जिथे एक अतिशय उत्कृष्ट गुणवत्तेचा शिक्षक नाही आहे आणि तो नसणार आहे हे मी अध्यारूत धरलं की तो नसणारच आहे तिथे. म्हणजे मी मुलांना असं नाही सांगू शकत ना की तो सोडून गेलाय, आता तुम्ही उद्या या, आता तुम्ही परवा या किंवा आता तुमची फी परत घ्या, असं नाही सांगू शकत. त्यांनी जर, आणि मी जेवढी फी नरिमन पॉईंटला चार्ज करतो तेवढीच फी मी भंडाऱ्यामध्ये चार्ज करतो. मग त्याला तीच गुणवत्ता मी देऊ शकलो पाहिजे. मग त्याच्यामुळे ह्या सगळ्या केंद्रांमध्ये स्वयं शिक्षणाची प्रेरणा जागवणं हे सर्वात महत्त्वाचं काम आम्हाला करावं लागतं. कारण तिथे जे लोक आहेत त्या प्रत्येकाला वाटत होतं की आपण शिकवू शकतो ना. मग त्यांना हे कळू देणं की मुलांना शिकवू दे. आणि मग युवा शिकतात कसे ह्याच्या संबंधी बेसिक रिसर्च म्हणजे न्यूरोफिजिओलॉजीपर्यंत आम्ही गेलो. न्यूरोसायन्सेस ही फक्त मार्केटिंगसाठीच वापरण्याची गोष्ट नाही आहे. न्यूरोसायन्सेस खरं आपल्या डेव्हलपमेंटसाठी वापरायला पाहिजेत. मग त्यांना भावनिक सुरक्षितता दिलेली असतात, त्यांच्या वैचारिक मेंदूमध्ये जास्त चांगलं काम करता येतं. ही प्रेरणा आम्हाला सापडली. मग दुसरी प्रेरणा सापडली ते म्हणजे युवांना आव्हानाचं सातत्य लागतं तर ते बसतात. जिथे आव्हान आहे तिकडे निघून जातात. नाही तर वर्गखोलीमध्ये जर आव्हान नसेल तर ते बाहेर जातात किंवा बाहेर बघतात. तर मग आव्हानांचं सातत्य कसं टिकवायचं म्हणून आमची टेक अ चॅलेंज प्रणाली आली. त्याच्यामुळे ह्या केंद्रांमधून बाहेर पडणाऱ्या मुलांना जर तुम्ही भेटलात तर ते एकमेकांशी तू आज किती चॅलेंजेस केली, मी किती केली असं बोलत असं. मग टेक अ चॅलेंज, टेक अ बिगर चॅलेंज, टेक अ ग्रँड चॅलेंज, असं आव्हानांच्या वाढत्या त्यांच्या जी काठिण्य पातळी आहे तर त्याच्यामध्ये ते गुंततात. म्हणून सर्वसाधारणपणे आमचे काही केंद्रचालक मला म्हणतात की तुमची जी प्रणाली आहे तर त्याच्यामुळे मुलं उठतच नाही. तर म्हटलं अरे मुलं उठत नाही तर तुम्ही माझा सत्कार केला पाहिजे त्याच्याबद्दल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आम्ही करतो ती म्हणजे गांधीजींचं नई तालीम जी आहे, नई तालीमचं एक 21व्या शतकातलं मला जमेल तेवढं असं पॅकेजिंग मी करायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्याचं सर्व श्रेय गांधीजींचं. गांधींनी जी म्हणजे त्यांनी स्वतःविषयी खूपच कमी बोललेले आहेत परंतु एका ठिकाणी ते असं बोलले आहेत की माय मोस्ट प्रेशियस गिफ्ट टू दी वर्ल्ड इज नई तालीम. ओके, सत्याग्रह म्हटलेले नाही आहेत. तर नई तालीम काय आहे विनोबांनी खूप छान समजून सांगितले की
कामातून ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीतून फलदायी काम. म्हणजे कुठलाही विषय शिकताना पुस्तकातून सुरू करू नका, तर कामातून, प्रत्यक्ष कामातून सुरू करा. कसं काम? तर सामाजिकदृष्ट्या उपयुक्त काम आणि उत्पादक काम याच्यातूनच सुरू करा. पुस्तकातून सुरू करू नका. मग काम करताना तुम्हाला लागेल तिथे पुस्तक वापरा. मग काम करताना शेवटी काय तर ॲक्शन फॉलोड बाय रिफ्लेक्शन. मग म्हणजे त्याच्यातून ज्ञान मिळवायचं. मग कसं केलं आपण, चुका काय झाल्या, किती वेळा चुकलो, चांगलं करण्यासाठी काय योजना केली, वगैरे वगैरे. रिफ्लेक्शन. आणि मग रिफ्लेक्शन किंवा ज्ञान कशासाठी? तर तेच काम अधिक समाज उपयोगी करण्यासाठी, अधिक फलदायी. फलदायी असा शब्द विनोदांनी वापरला आहे, ज्याला गांधीजी होलसम वर्क असं इंग्लिशमध्ये. तर ही प्रणाली मी त्याच्या खोलात शिरलो. 75 वर्षांचा त्याचा अभ्यास केला नीट, की गांधीजी नक्की या प्रणालीपर्यंत कसे पोहोचले, त्याचा इतिहास काय, त्याची त्यावेळची प्रासंगिकता काय होती, आज ती प्रासंगिकता 21व्या शतकात टिकून आहे का, अशा अनेक पद्धतीने त्याचा विचार करावा लागला. पण मला असं वाटलं की ह्याची प्रासंगिकता आहे. आणि आज मला असं दिसतंय की आमच्या यशाचं खरं रहस्य तेच आहे की आम्ही कधीही मुलांना डिफरन्शियल स्किल शिकवत नाही, की बी दाबला की बोल्ड होतं, आय दाबला की नाही. पहिल्या दिवशी त्या मुलाला, तुझ्या आईला एक सुंदर ग्रीटिंग कार्ड तू करून द्यायचं, होलसम वर्क, आणि उत्पादक आहे ते, त्या आईला आनंद होणार आहे त्याच्यातून. मग ते कसं करायचं? मग आता ते करता 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 65 डिफरन्शियल स्किल आपोआप शिकतात मुलं. म्हणजे गांधीजींच्या आयडिया किती सुंदर आहेत. जर नई तालीम नीट आपण प्रत्यक्षात आणली असती तर आपल्याला खूप वेगळं आज शिक्षणाची गुणवत्ता दिसली असती. लर्निंग हा जो शब्द आहे त्याच्याकडे गांधीजी एका वेगळ्या नजरेने बघत होते असं मला वाटतं. की लर्निंग या शब्दाचं जे स्पेलिंग आहे ते तुम्ही टर्निंग किंवा बर्निंग सारखं करू शकला असतात. खरं म्हणजे LURNING तसं नाही केलं, LEARNING. म्हणजे काय? तर मला असं वाटतं की तो एल बाजूला काढला असता जे राहतं, दॅट इज अर्निंग. ओके. आणि एलचा अर्थ काय? दी प्रोसेस विच लीड्स टू अर्निंग. एल स्टँड्स फॉर लीड्स टू. शेवटी तो मुलगा या कोर्समध्ये येताना आणि बाहेर पडताना वेगळा असला पाहिजे. त्याचा डिजिटल प्लॅनेटवर दुसरा जन्म झालेला असला पाहिजे. तर मग आम्ही काहीतरी केलं तर ते यश, नाहीतर अपयश. मग त्याच्यात पुन्हा लागायचं कामाला, शोधायचं काय झालं, काय चुकलं आपलं. क्वालिटी असेसमेंट कशी होते? कारण एवढे लक्षावधी मुलं शिकतात, तर त्याची कम्प्लीट मॉनिटरिंग प्रोसेस आहे. टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे शेवटी स्मार्टर अँड वायझर. तर तो मुलगा प्रत्येक जी गोष्ट करतो ती सेंट्रल सर्व्हरवर स्टोअर होते. आणि त्याच्यामुळे इट इज एव्हिडन्स बेस्ड असेसमेंट, पुरावाजन्य मूल्यमापन होतं. नुसतं मी हे केलंय किंवा मला हे येतं किंवा मी पेपर लिहिला. 5,000 केंद्रात शिकणारे प्रत्येक विद्यार्थ्याचं होतं, 10 लाख मुलांचं दरवर्षी. तर त्याच्यात पुरावा तयार होतो आणि तो पुरावा कोणालाही व्हेरीफाय करता येतो. इतकंच नव्हे तर आम्ही एक प्रोसेस आणली, ते म्हणजे तो मुलगा शेवटी ज्यावेळी त्याला कॉन्फिडन्स येतो त्यावेळी त्याला सांगितलं की आता तू एक असाइनमेंट सॉल्व्ह करणार. कशी करायची? तर कम्प्युटरला एक छोटासा कॅमेरा असतो, तर छोटंसं सॉफ्टवेअर लिहिलेत. आता तो कॅमेरा चालू होतो आणि ती असाइनमेंट तो सोडवायला लागतो. आणि तो सोडवताना स्वतः ती कशी सोडवतोय ह्याची कॉमेंट्री करायला लागते. आणि तो छोटासा त्या स्क्रीनवर पिक्चर इन पिक्चर सारखा तो दिसत राहतो. मुस्लिम मुली सुद्धा अगदी तो स्कार्फ वगैरे लावून तिथे दिसतात. म्हणजे आणि मग तिथे त्या एक्सप्लेन करतात की मी आता अमुक करणार आहे. मग ते करतं, त्या या मोठ्या स्क्रीनवर तिची ॲक्शन दिसते. ओके. म्हणजे पुरावा निर्माण होतो. त्याला मी नाव दिलं प्रोसेस फोलिओ. मग प्रोसेस फोलिओ हा शब्द कुठल्याच डिक्शनरीत नव्हता. मॅकमिलन डिक्शनरीने आम्हाला त्याचं क्रेडिट देऊन तो शब्द आता डिक्शनरीत आणला. तुमच्यामुळे हा शब्द प्रोसेस फोलिओ डिक्शनरी मॅकमिलन डिक्शनरीने स्वीकारला. MKCLला क्रेडिट वगैरे दिलं, ते तुम्हाला साईटवर दिसेल त्यांच्या. पण प्रक्रियेला महत्त्व देणं हा एक स्ट्रगल आहे. हा सहसा एकदम याला यश मिळत नाही. खूप कष्ट करावे लागतात. सारखं एक प्रकारचं काउन्सिलिंग करावं लागतं की अरे शेवटी जर्नीमध्ये मजा आहे, स्टेशनवर पोहोचण्यात काय मजा आहे, स्टेशनवर पोहोचतातच शेवटी. पण असं नक्की प्रक्रिया काय झाली शिक्षणाची, त्याच्या अडचणी काय आल्या, कारण त्याच्यातून आम्ही शिकतो. आणि मग मुलाला व्हॉट्सॲपवर किंवा आपल्या घरी आईवडिलांना ते दाखवता येतं की बघा मी असं शिकतो किंवा मी असं शिकते. ह्याला खूप महत्त्व आहे. आणि हे जेवढं आपलं वाढत जाईल तो तेवढं परीक्षा नावाची जी प्रायव्हेट प्रक्रिया त्याला मला खूप विरोध आहे. एक परीक्षक आणि एक विद्यार्थी यांच्यातला तो प्रायव्हेट व्यवहार आहे. मला असं वाटतं की असेसमेंट
बाय द पीपल, फॉर द पीपल अँड ऑफ द पीपल अशी आता तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. त्याच्यामुळे असेसमेंटचं, मूल्यमापनाचं पूर्ण लोकशाहीकरण आता शक्य आहे. म्हणजे मी काय करतोय हे जगाने बघितलं पाहिजे आणि मी ओपन आहे. जगाला माझं हे काम बघता येते. मग गरज काय माझ्या फायनल अशा 3 तासाच्या परीक्षेची, मग टेन्शन हे ते, मग त्याच्यावर योगा करत जा, अमुक करत जा वगैरे, अमुक खा, तमुक झोपा, काही गरज नाही. तर त्याच्यामुळे या केंद्रांमध्ये जे साधारण काम चालतं ते ह्या प्रकारचं चालतं. MSCIT झाल्यानंतर काय, याचे आमचे जवळजवळ 36 अभ्यासक्रम आहेत. त्याला आम्ही क्लिक असं म्हणतो. त्याचं स्पेलिंग आहे KLIC. KLIC म्हणजे काय, तर नॉलेज लिट करिअर्स. ज्ञानाच्या प्रकाशात उजळून निघालेली ज्ञानयुगातली करिअर्स, ज्ञानयुगातली नवी करिअर्स. म्हणजे भारतीय मुलांनी फक्त परदेशात मजूरच व्हावं का? म्हणजे डेंजरस, डिफिकल्ट अँड डर्टी जॉब्स त्यांनी करावे, असंच आहे का? का आम्ही ज्ञानप्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहोत? हा एक मूलभूत प्रश्न आहे. आणि श्रमाची प्रतिष्ठा तर मी स्वतःच्या जीवनात पण सांभाळतो. परंतु जर जगामध्ये ज्ञानयुगाचा प्रभाव होत असेल तर मग आमची मुलं कशी मागे राहून? बरोबर. कारण आज अमेरिकेचा जर आपण GDP बघितला, 35% GDP अमेरिकेचा हा कुठल्याही शेतातल्या पिकांतून येत नाही, कुठल्याही उद्योगधंद्यातल्या फॅक्टरीतल्या उत्पादनातून येत नाही, सेवा क्षेत्रातल्या कुठल्याही सेवा वितरणातून तो येत नाही. मग येतो कुठून? तर बौद्धिक स्वामित्व हक्कांच्या मानधनातून 35%. म्हणजे 2012 पासून अमेरिकेमध्ये एकही कंपनी अशी शिल्लक नाही की जी फॉर्मली रजिस्टर्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तयार करत नाही किंवा वापरत नाही. 4 कोटी लोक हे त्या IPR रेजिममध्ये आहे. 28% एम्प्लॉयमेंट त्याच्यात आहे. याचा अर्थ काय? तर तुम्ही नुसत्या तुमच्या गाड्या, तुमची औषधं, तुमचे कम्प्युटर, तुमचे मोबाईल फोन्स, तुमचे चष्मे, दिस अँड दॅट, ह्याच गोष्टी फक्त तुम्ही रॉयल्टी भरून घेणार नाहीये. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यासाठी एक दिवशी रॉयल्टी देत असाल, इदर डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली. मग आम्ही कुठे असू? ते एक प्रकारचं नवीन साम्राज्यवाद असेल, एक प्रकारचं नवीन आपलं पारतंत्र्य असेल. मग आतापासून नको का आपण काळजी घेऊ? आणि हा फक्त ज्ञानाचा प्रांत नाही, हा प्रतिभेचा प्रांत आहे. फक्त ज्ञान नुसतं देऊन चालणार नाही, तर प्रतिभा पाहिजे, त्याच्यासाठी साधना पाहिजे. मग मुलांना तसे प्रसंग आले पाहिजे त्यांच्या जीवनात, म्हणून ते चॅलेंजेस. तर तो त्याच्यातला मुख्य भाग आहे. अगदी कमीत कमी फीमध्ये खूप जास्त लोकांना मराठी भाषेतून आपण त्यांच्या गावात नाही का शिकू शकणार. म्हणजे एकाच वाक्यामध्ये त्यांनी इतके इम्पॉसिबिलिटी थिअरम्स मला एकदम देऊन टाकले. एकाच वाक्यात त्यांनी तुम्हाला क्लासेस कडून एकाच वाक्यात आणलं. अगदी करेक्ट. मला सांगा, त्यावेळेला तुमची किती मुलं तयार होत होती वर्षाला या 20 केंद्रातून? 3000 मुलं होतात. 3000. आणि आता किती होतात? आता तर काय 10 लाख. पण 3000 पासून 10 लाख. पन्नास वर्ष मराठी अस्मितेची, 50 वर्ष हिंदुत्वाची, 50 वर्ष त्यागाची, बलिदानाची, सेवेची, समाजकारणाची, माता भगिनींच्या रक्षणाची, 50 वर्ष चळवळींची, आंदोलनांची, सळसळत्या तरुणाईची, अखंड महाराष्ट्राची, 50 वर्ष भगव्या झंझावाताची, 50 वर्ष शिवसेनेची. महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षाच्या वॉरंटीसह. ऑटोबॅट UPS इन्व्हर्टर बॅटरीज. We are educators. We transform students into fearless minds. We are the Rai Soni Group. मला हे सगळं ऐकताना तुम्हाला अधिक भूतकाळात घेऊन जायचं आहे. कारण मी असं वाचलं आहे की परम कॉम्प्युटर जो आपला तयार झाला, सुपर कॉम्प्युटर पहिला, जो डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झाला, त्या टीममधले तुम्ही एक सदस्य होतात. आणि तो जेव्हा तयार झाला तेव्हा KR नारायणन त्या खात्याचे मंत्री होते, जे नंतर राष्ट्रपती झाले. त्यांनी तुम्हाला असं सांगितलं, तुम्ही कॉम्प्युटर तयार केलात, पण कॉम्प्युटर चालवणारे किंवा नवा कॉम्प्युटर तयार करणारे तंत्रज्ञ कुठे तयार केलेत?
त्यातून हे सगळं सुरू झालं का, म्हणजे याचं मूळ तिथे आहे का? सीडॅकमध्ये असं होतं की प्रेसिडेंट रोनाल्ड रेगन यांनी भारताला हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग म्हणजे याला सुपर कम्प्युटर तर ते देऊ नयेत असा निर्णय घेतला होता. कारण त्यांना असं वाटत होतं की भारत याचा उपयोग हा आण्विक हेतूंसाठी करेल. खरं भारताला हवामानविषयक अंदाजांसाठी त्याची गरज होती. तुमच्याकडे जर सुपर कम्प्युटिंग पॉवर नसेल तर दॅट वेदर विल कम बिफोर द फोरकास्ट तर त्याचा काही उपयोग नाही. तर ते मिळत नाही म्हटल्यानंतर राजीव गांधींना असं वाटलं की म्हणजे एक प्रकारचा अपमानच होता. तर मग त्यांना असं वाटलं की आपणच का नाही करायचं. तर त्यावेळेला त्याच्यातून सीडॅकची निर्मिती झाली. तर आम्ही कोणीच कधी सुपर कम्प्युटर बघितलेला नव्हता. इनफॅक्ट माझं त्याच्यामध्ये एंट्री झाली त्याचं कारण मी जो रिसर्च करत होतो तो कंडेन्स मॅटर फिजिक्समध्ये करत होतो. आणि कंडेन्स मॅटर फिजिक्समध्ये अशीच लार्ज सिस्टम्स ऑफ इक्वेशन्स तुम्हाला सोडवावी लागतात कमीत कमी वेळामध्ये. तेव्हा तुम्ही फिजिक्सचे प्रोफेसर होते? मी होतो. हो. तर त्याच्यामुळे मी हे सगळं म्हणजे मला फिजिक्सवरही प्रेम होतं, मला हार्डवेअरही येत होतं आणि स्वतःच्या धडपडीतून मी ते शिकलो होतो आणि मला सॉफ्टवेअरही येत होतं म्हणजे इक्वेशन सॉल्विंग. तर त्याच्यामुळे मी असा विचार केला की आपल्याला जर हे वेगाने सोडवायचं असेल तर आपल्याला को प्रोसेसर कार्ड्स डिझाईन करायला पाहिजे. आणि मग ते त्यावेळी अमेरिकेतून ते इम्पोर्ट करून चिप्स वगैरे ते कार्ड्स बांधून मग त्याच्याने मी 16 पट 24 पट 32 पट असं ते करायचं हे. तर त्यासाठी मला फंड्स लागत होते म्हणून डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्सला आम्ही एक ग्रँट मिळण्यासाठी प्रपोजल लिहिलं होतं. तर 87 साली मला डॉक्टर भटकरांचा प्रथम निरोप आला की मी अशाच NICच्या कार्यालयात आलेलो आहे आणि तिथे मला भेटायला लागेल. प्रथमच माझी भेट झाली आणि त्याच्यात असं लक्षात आलं ते मला असं म्हणाले की तुझ्यासाठी एक बॅड न्यूज आहे आणि एक गुड न्यूज. ती कुठली तुला हवी आहे पहिली. तर मी म्हटलं की पहिल्यांदा बॅड न्यूज द्या. तर ते म्हटलं की तुझी जी स्कीम आहे ती काय आम्ही फंडिंग करत नाही आहे. तर मी जरा खूपच खट्टू झालो कारण एवढं माझ्या मनामध्ये काय काय स्वप्न होती वगैरे. तर ते म्हटलं की गुड न्यूज ऐकलीस की तुला आनंद होईल. म्हटलं काय. तर म्हणजे असे तुझ्यासारखे 16-17 लोक भारतात प्रयत्न करतायत अशा प्रकारचे. आम्ही असं ठरवलं की हे फुटकळ प्रयत्न असे वेगळे न ठेवता या सगळ्यांना एकत्र आणायचं. सीडॅक नावाची संस्था काढायची आणि एक मेजर हाय परफॉर्मन्स हाय कम्प्यूट पॉवर असलेला एक फॉर्मिडेबल पॉवरचा एक सुपर कम्प्युटर देशाचा बनवायचा. तर त्याच्यामध्ये तू आता जॉईन हो. तिथून माझा शिक्षकही पैसा सुटला. तर मग तिथे गेल्यानंतर मग आम्ही या टेक्नॉलॉजी डेव्हलप करत होतो. 36 कोटी रुपये आणि 36 महिने दॅट वॉज दी बजेट. नवीन इमारत बांधायची नाही काही नाही आहे त्याच जुन्या इमारतीत सगळं सुरू. आणि KR नारायण आमचे चेअरमन होते. हाय क्वालिटी स्कॉलर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये हेरॉल्ड लास्किनचे विद्यार्थी होते. पंडित नेहरूंनी त्यांना तिकडे पाठवलेलं होतं आणि खूपच प्रतिभावंत असे ते गृहस्थ होते. त्यांच्या डोळ्यामध्येच ते सगळं दिसायचं. तर ते बघायचे ते प्रोग्रेस काय चालू आहे कारण दर आठवड्याला आम्हाला फॅक्स यायचा की इतके आठवड्या शिल्लक आहेत आता रिव्हर्स क्लॉक. तर एकदा ते आलेले असताना ते डॉक्टर भटकरांना असं म्हणाले की आता माझी खात्री झाली आहे की तुम्ही जर टार्गेट मशीन आहे ते आता बांधू शकाल आणि असं बांधत राहू शकाल. पण भारताला सातत्याने ही स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी आहे. ही काही अशी ऑर्डिनरी टेक्नॉलॉजी नाही स्ट्रॅटेजिक. तर ह्या स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी भारतामध्ये सातत्याने बांधणारी अशा मनुष्यबळ विकासासाठी तुम्ही काय करताय. म्हणून डॉक्टर भटकर म्हणाले विवेक ही जबाबदारी तू घे आणि तू याच्यात सुरू कर. म्हणून मी त्या ॲडव्हान्स कम्प्युटिंग ट्रेनिंग स्कूलची रचना केली. आणि त्यावेळेला मी असं आमच्या त्या याच्यामध्ये नोंदवलं की ही एक चांगली दिशा आहे. याचं कारण फक्त कम्प्युटर सायन्स शिकलेल्या इंजिनियर्सना जर आपण सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला उपलब्ध ठेवलं तर आपल्या देशाला एवढी अफाट सॉफ्टवेअरमधल्या संधी आता निर्माण होत आहेत. सर्व इंजिनियर्सना ॲडव्हान्स कम्प्युटिंग करता येईल अशी काहीतरी एक आयडिया शोधली पाहिजे. तर मग आपण काहीतरी नवीन केलं असं होईल. मग मी 48 लाख रुपये मागितले. मग खूप त्याला विरोध झाला. पण डॉक्टर भटकर माझ्या मागे उभे राहिले. मला 30 लाख रुपये दिले त्यांनी त्यावेळी. त्याच्यामुळे मी आर्किटेक्टसुद्धा न घेता स्वतः इंटिरियर करून एक स्कूल उभी केली. 3000 स्क्वेअर पुण्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पुणे युनिव्हर्सिटी बायो इन्फॉर्मॅटिक्स सेंटरमध्ये भाड्याने जागा घेऊन असं. आणि मग तिथे पहिल्यांदा 40 मुलांना शिकवलं. आणि ती 40 मुलं मिळवता पण मला फार त्रास झाला कारण त्यावेळी काही क्रेज नव्हतं. पहिल्या पदवीदान समारंभाला मी सॅमनं बोलवलं. सॅम पिट्रोडा तोपर्यंत आमचे चेअरमन झाले होते. तर त्यांना मी विनंती केली की तुम्ही आमच्या मुलांना सर्टिफिकेट द्या. ते म्हटलं की तू बाहेरच थांब. मला त्या मुलांनी प्रोजेक्ट्स काय केले तेच बघायचे. तेच पदवीदान
ते गेले आतमध्ये, मला ठेवलं बाहेर, डॉक्टर बेटकरांना मला बाहेर ठेवलं आणि प्रत्येक मुलाशी बोलले. नंतर त्यांनी 45 मिनिटांचं भाषण दिलं आणि त्यांनी माझी जी शिक्षण प्रणाली होती त्याचं बरोबर सगळी रहस्य उकलून दाखवली त्या भाषणात. आणि त्यांनी मला खूप हायसं वाटलं की चेअरमन आपली स्तुती करतायत, खूपच छान खूपच छान, अशा याच्यात मी होतो. तेवढ्याच शॉक बसला. भाषण संपवताना ते असं म्हटलं की पुढच्या 6 महिन्यामध्ये अशा 20 स्कूल्स मला भारतात झालेल्या पाहिजे. अशा 20 स्कूल्स भारतात उघडायचे 6 महिन्यात करायच्या, कारण दिस अ करेक्ट मेथड असं त्यांचा एकदम विश्वास. आणि ते टोकाला गेले मग त्याच्यात की मी मुलांना तासनतास बसता येतील अशा कम्फर्टेबल चेअर्स डिझाईन केल्या होत्या. आणि त्याला आजही सीडॅक चेअर म्हणून फिदरलाईट कंपनी विकते ते डिझाईन. ते मला म्हणत होते की मनोहर गोपाल मला म्हणाले की तुमचं नाव त्या चेअरला. म्हटलं माझ्या नावाने तुम्हाला काय बिझनेस थोडीच मिळणार आहे, तुम्ही त्याला सीडॅक चेअर म्हणा. म्हणून आजही ती त्यांच्या साईटवर गेलात की सीडॅक चेअर म्हणून ती प्रसिद्ध आहे. म्हणजे आज जी 5000 केंद्र मी चालवतो तर त्याची खरी प्रेरणा मला तिथून सॅम यांच्या या विचाराने मिळाली की स्टँडर्डायझेशन. कारण मी स्टँडर्डायझेशनचा विचार त्यावेळी केला नव्हता. टू बी व्हेरी फ्रँक विथ यू, मी केला नव्हता तो. तर नंतर मला त्यांच्यामुळे शिकलो मी. तर ती केल्यानंतर मग त्याच्यातली मुलं मग त्यांना इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे मिळू लागलं, प्रतिसाद मिळू लागला. आणि त्यासाठी मी एका कंपनीला आमच्या स्कूलमध्येच इन्क्युबेट केलं की तुम्ही इथे या, तुम्हाला मी सगळं देतो पण माझ्या मुलांना तुम्ही जॉब द्या. इथून माझी सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर 3-4 वर्षाच्या काळानंतर परिस्थिती एक्झॅक्टली अपोजिट होती. अनेक कंपन्या माझ्या प्लेसमेंटसाठी पहिला नंबर लावण्यासाठी डॉक्टर बेटकरांकडे जायच्या. ते म्हणायचे की तो माझा ऐकत नाही, त्याच्या नियमाप्रमाणेच तो घेईल, त्याच्यामुळे तुमचा नंबर जो असेल त्याप्रमाणे तुम्ही जा, असं ते सांगायचे. नंतर इन्फोसिस, IBM, विप्रो सगळ्यांना मुलं आपण त्यावेळेला. पण त्याच्यामधून खरं म्हणजे ह्या थोड्याशा प्रक्रियेचा पुढे जन्म झाला. असा तुमचा जो निष्कर्ष होता तो बरोबर होय. कारण त्याच्यात मी खरं शिकलो. मला अनेक लोक भेटायला यायचे की आमच्याकडे त्याचं केंद्र काढायचं, कारण तोपर्यंत त्याचा बोलबाला झाला होता. कारण कॅलिफोर्नियामध्ये पण मी प्लेसमेंट करायचं मुलांची. तर त्याच्यापैकी एक होते शरद पवार सर. ते म्हणाले की आम्हाला केंद्र काढायचं. तर मग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आम्हाला त्याचं केंद्र काढायचं. तर मी त्यांना म्हटलं की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये जरूर काढू आपण, पण तुम्ही बारामतीला का नाही काढत, ग्रामीण भागात आपण करून बघूया हा प्रयोग, आणि मी सर्वतोपरी सहकार्य करीन असं मी त्यांना आश्वासन दिलं. मग तिथे पण केंद्र बारामती पण त्याचं केंद्र पुढे झालं. पण त्यांनी मला ना म्हणजे त्यावेळेला जमिनीवर आणलं. अगदी कमीत कमी फीमध्ये खूप जास्त लोकांना मराठी भाषेतून आपण त्यांच्या गावात नाही का शिकू शकणार. म्हणजे एकाच वाक्यामध्ये त्यांनी इतके इम्पॉसिबिलिटी थिअरम्स मला एकदम देऊन टाकल्या. एकाच वाक्यात त्यांनी तुम्हाला क्लासेस कडून एकाच वाक्यात आणलं. अगदी करेक्ट. मला सांगा त्यावेळेला तुमची किती मुलं तयार होत होती वर्षाला या 20 केंद्रातून? 3000 मुलं होतात. 3000. आणि आता किती होतात? आता तर काय 10 लाख. पण तो कोर्स वेगळा. 10 लाख. पण तो कोर्स वेगळा, हा कोर्स बरोबर आहे. पण तरी सुद्धा क्लासेस कडून मासेस कडे अशा पद्धतीने आलंय. मी असं ऐकलंय अमेरिकन कंपन्यांच्या तुलनेमध्ये तुम्हाला त्यांनी जेव्हा पहिल्यांदा सिलेक्शन प्रोसेस होतं त्याच्यामध्ये तुमच्या MKCLला तुम्हाला 60 मार्क मिळाले आणि अमेरिकन कंपन्यांना 20 मार्क कमी मार्क मिळाले होते. कमी मार्क होते. एवढा फरक. कारण काय की एक विद्यार्थी कसा शिकतो ह्याच्यावर कोणीच भर देत नाही. काय होतं, ई लर्निंग हा जो शब्द आहे ना त्याच्यातला ई छोटा आहे आणि L कॅपिटल आहे हे विसरतात लोक. तो ई मोठा काढतात म्हणजे टेक्नॉलॉजी मोठी आणि लर्निंगचा विचारच केलेला नाही. पन्नास वर्ष मराठी अस्मितेची, 50 वर्ष हिंदुत्वाची, 50 वर्ष त्यागाची, बलिदानाची, सेवेची, समाजकारणाची, माता भगिनींच्या रक्षणाची, 50 वर्ष चळवळींची, आंदोलनांची, सळसळत्या तरुणाईची, अखंड महाराष्ट्राची, 50 वर्ष भगव्या झंझावाताची, 50 वर्ष शिवसेनेची. महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षाच्या वॉरंटीसह. ऑटोबॅट UPS इन्व्हर्टर बॅटरीज. शरद पवारांनी तुम्हाला सांगितलं
ते अगदी नेमकं बोलले. म्हणजे जी दृष्टी KR नारायणन यांनी दिली, म्हणजे तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे, कधी कधी राजकारण्यांची जी दृष्टी असते समाजाकडे बघायची ती उपयोगी पडते. KR नारायणन यांची दृष्टी तुम्हाला उपयोगी पडली. निश्चित. शरद पवारांनी तुम्हाला सांगितलं, कारण त्यांच्या डोक्यात हे असणार की हे गरिबापर्यंत जायला पाहिजे, हे नवं ज्ञान आहे, हे गरिबापर्यंत जायला पाहिजे, गावापर्यंत जायला पाहिजे. मग तशा पद्धतीने तुम्ही गावागावात हे पोहोचवलं. येस. आज MKCL जे काम करतंय ते केवळ महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राबाहेरही काम करतंय. अनेक राज्यांना तुम्ही सल्ला दिलेला आहे या बाबतीमध्ये. आणि तुम्ही मगाशी इजिप्तचा उल्लेख केलात, पण सौदी अरेबियात सुद्धा तुमची सेंटर्स आहेत असं मी ऐकलेलं आहे. काय आहे, काय करतायत ही सगळी सेंटर्स? सौदी अरेबियाचं कारण असं आहे की कसं आहे, माझी बॅकग्राऊंड स्वतःची सुपर कम्प्युटिंगमधली आहे. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजिकल प्रॉवेस ही कुठेही काम केलं की त्याच्यात ती व्यक्त होते. टेक्नॉलॉजिकल सुपिरियरिटीनी जर आपण काम केलं तर ते प्रॉडक्ट इंटरनॅशनली सेलेबल होतात. मी असा विचार केला की आपल्या मुलांना अधिक कमी पैशात शिकवायचं असेल तर आपण परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळवला आणि इथे क्रॉस सबसिडी केली तर तो एक योग्य मार्ग ठरेल, असं माझ्या डोक्यात चालू होतं. इंटरनॅशनल टेंडर भरलं तर ते अमेरिकन कंपन्यांची फिअर्स कॉम्पिटिशन होती, परंतु वी सक्सीडेड. आणि मी तुम्हाला खरं सांगतो की मी खूप गैरसमज असतात आपल्या मनामध्ये. मला असं वाटतं की आता अरब देशांमध्ये जायचं म्हणजे ते किती लाच मागतील आपल्याकडे, काय तिकडचं हे असेल. पण अक्षरशः म्हणजे भारताला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जे एक स्थान प्राप्त झालं आहे त्याच्यामुळे त्या लोकांनी माझा एवढा सन्मान केला. मी पहिल्या मिटिंगला ज्यावेळेला गेलो इतका सन्मान केला की मी थक्क झालो. मी असं ऐकलंय अमेरिकन कंपन्यांच्या तुलनेमध्ये तुम्हाला त्यांनी जेव्हा पहिल्यांदा सिलेक्शन प्रोसेस होतं त्याच्यामध्ये तुमच्या MKCLला तुम्हाला 60 मार्क मिळाले आणि अमेरिकन कंपन्यांना 20 मार्क कमी मार्क मिळाले होते. कमी मार्क होते. एवढा फरक. कारण काय की एक विद्यार्थी कसा शिकतो ह्याच्यावर कोणीच भर देत नाही. काय होतं, ई लर्निंग हा जो शब्द आहे ना त्याच्यातला ई छोटा आहे आणि L कॅपिटल आहे हे विसरतात लोक. तो ई मोठा काढतात म्हणजे टेक्नॉलॉजी मोठी आणि लर्निंगचा विचारच केला नव्हता. बरं मी सातत्याने टेक्नॉलॉजी हे साधन आहे आणि विद्यार्थी शिकला पाहिजे ह्याच्यासाठी टेक्नॉलॉजी असं सातत्याने विचार केल्यामुळे मला तिथे फायदा झाला. कारण त्यांना मुलं कशी शिकतायत याच्याबद्दल कोणीतरी नीट सांगते असं म्हटल्यानंतर नॅचरली आम्हाला जास्त. पण सौदी अरेबियात हे जे तुम्ही चालू केलं ट्रेनिंग सेंटर्स, आपली सौदी अरेबिया विषयी एक प्रतिमा आहे. तुम्ही म्हणालात मगाशी इथे बायकाही शिकतायत. ऑफकोर्स, म्हणजे ते तर फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की 3 वर्ष सातत्याने प्रयत्न केल्यानंतर मी त्यांना असं आश्वासन दिलं की आम्ही ना खूप हुशार मुली तुमच्या मुलींना शिकवायला आणू शकतो. खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांनी लेडीज युनिव्हर्सिटीचं टेंडर काढलं आणि तेही आम्ही जिंकलं. आणि मुली इतक्या अभ्यास करतात कारण त्यांना मुक्तीचा मार्ग हाच आहे फक्त. पण अडचण कुठे आली सांगतो, इथून शिक्षिका व्हायला मुली तयार होईनात कारण तिथे त्यांना बुरखा घ्यावा लागेल. बुरखा घ्यावा लागेल. आमच्या पुण्याच्या मुलींनी अर्जच केले नाही कारण मी स्पष्ट म्हणजे भारतीय मुली तिथे जायला तयार होईना कारण तिथे बुरखा घालावा लागेल. शिक्षिका म्हणून मोठी अडचण. म्हणजे मी हवेत होतो आणि झालं भलतंच. आणि त्याच्यात आम्ही क्लिअर केलं होतं की अशा अशा कंडिशन्स त्या देशामध्ये आहेत, त्या ज्यांना मान्य असतील त्यांनीच अर्ज करावेत, नाही तर मग काहीच पॉईंट नाही. अर्ज झाले नाही. मग आता नाही ना, मग आलेच नाहीत. म्हणजे फारच कमी आल्या. केरळमधल्या काही आल्या, हैदराबादच्या काही आल्या, अशा काही आल्या. मग माझ्या डोक्यात युक्ती आली. म्हटलं आपण आता याच्यासाठी नुसती जाहिराती देऊन होणार नाही, तर आपल्याला स्काउटिंग करायचं. मग मी युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरमध्ये गेलो श्रीनगरला. तिकडच्या VCंना सगळं नीट समजून सांगितलं शांत चित्ताने. त्यांनी मला इतकं सहकार्य केलं तुम्हाला आश्चर्य वाटेल. ते म्हणाले की आमच्याकडे सगळं कोसळलेलं आहे, सिस्टीमच नाही आहे, तर तुम्हाला ह्या ज्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मुली आहेत त्या मी हे करतो, तुम्ही त्यांची पोस्ट ग्रॅज्युएशनची परीक्षा घेण्याचे पेपर काढा, तुम्ही स्वतः परीक्षा काढून ते तपासा, मी लगेच रिझल्ट लावून त्यांना डिग्रीज देतो आणि ते घेऊन तुम्ही दिल्लीला जा. इतकं सहकार्य आम्हाला युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरने केलं आणि त्याच्यातून आज शेकडो काश्मीरी मुली तिथं शिकवतात. आता तुमचा हा व्याप किती देशामध्ये आहे? आता भारतातल्या इतर राज्यात पण आहे. भारतातल्या इतर राज्यात पण आहे आणि देशामधल्या जवळजवळ प्रत्येक राज्यात आमचा थोडा ना काही होईना थोडा फुटप्रिंट आहे. त्यातल्या त्यात राजस्थानमध्ये, ओरिसामध्ये आणि हरियाणामध्ये जास्त आहे कारण तिकडच्या सरकारांनी आमच्याबरोबर जॉईंट व्हेंचर कंपन्या काढल्या आहेत.
म्हणजे राजस्थान नॉलेज कॉर्पोरेशन, हरियाणा नॉलेज कॉर्पोरेशन, ओरिसा नॉलेज कॉर्पोरेशन या जॉईंट व्हेंचर कंपन्याच आहेत आमच्या. मी त्या सगळ्यांच्या बोर्डावर आहे. आता सौदी अरेबियामध्ये आहोत आम्ही, इजिप्तमध्ये आहोत, मलेशियामध्ये आहोत, श्रीलंकेमध्ये आहोत आणि इतर देशांमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, ऑन द इंटरनेट. म्हणजे तिथे फिजिकल आमचं सेंटर नसेल पण इंटरनेटवरून मुलं शिकतात. म्हणजे आता तुमचा विस्तार वेगळ्या पद्धतीने पण फार मोठ्या याचं प्रमाणात, कारण आता इंटरनेटची फुटप्रिंट जगात खूप वाढते. फिजिकली तिथे हजर राहण्याची गरज नाही. हां, कारण कसं आहे, ते जे जगातले 500 कोटी लोक आहेत की ज्यांना इंटरनेट नाही आहे तर त्यांच्यासाठी MKCL आहे नाही का. मला प्रत्येक मुलाखतीतच दिसतंय की माणूस जो काय बनतो आयुष्यामध्ये त्याची बीजं कुठेतरी बालपणातच असतात. अगदी खरं आहे. तर माझे वडील LLB झालेले होते. त्यांनी लॉची प्रॅक्टिस सुरू करण्यात तितक्यात आजोबांनी सांगितलं की आपल्याला शिक्षक व्हायला पाहिजे, तू शिक्षक हो. मग आईला पण शिक्षक व्हावं लागलं. तुमचे आजोबा शिल्पकार होते, म्हणजे नुसते शिल्पकार नव्हते. हो. राजघाटावर महात्मा गांधींची समाधी आहे, त्याच्यावर जी हे राम ही अक्षर आहे ही तुमच्या आजोबांनी कोरलेली आहेत. 48 तासात. म्हणजे कला, साहित्य, गांधीवाद अशा सगळ्या वातावरणामध्ये तुमचं बालपण गेलं. आणि त्याच्या नंतर मग हे आजोबा आणि दुसरे आजोबा इकडचे नाशिकचे आजोबा म्हणजे भाऊ आजोबा ते पूर्ण गांधीवादी होते आणि त्यांनी त्या काळात कुष्ठरोग निवारण मंडळ काढलं होतं. आणि माझे वडील हे इंग्रजी वाङ्मयाचे खूप चांगले अभ्यासक आणि जो अत्यंत अहिंसक असा विनोद असतो त्याच्यामध्ये ते माहीर होते छोट्या छोट्या बाबतीमध्ये. आणि त्याच्यामुळे ना म्हणजे आर्थिक गरिबीमध्ये सुद्धा सांस्कृतिक समृद्धी मिळवता येते हे लहानपणी मला कळलं. 50 वर्ष मराठी अस्मितेची, 50 वर्ष हिंदुत्वाची, 50 वर्ष त्यागाची, बलिदानाची, सेवेची, समाजकारणाची, माता भगिनींच्या रक्षणाची, 50 वर्ष चळवळींची, आंदोलनांची, सळसळत्या तरुणाईची, अखंड महाराष्ट्राची, 50 वर्ष भगव्या झंझावाताची, 50 वर्ष शिवसेनेची. महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षाच्या वॉरंटीसह. ऑटोबॅट UPS इन्व्हर्टर बॅटरीज. भव्य कॅम्पस, प्रशस्त क्लासरूम्स. म्हणून त्यावेळेला आम्ही असं ठरवलं, कारण त्याला माझ्या CDAC मधल्या कारकिर्दीची बरीचशी पार्श्वभूमी आहे. त्यावेळेला असं ठरवलं की आता आपण क्लासेससाठी खूप काम केलं, हा प्रवास इथे आपण स्वल्पविराम दिला पाहिजे आणि आपण आता क्लासेसकडून मासेसकडे जायला पाहिजे. याला माझी लोकविज्ञानमधल्या कामाची पण पार्श्वभूमी होती. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जे फायदे आहेत, त्याची जी फळं आहेत ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायची तर काय करायला पाहिजे, तर सर्वसामान्यांना प्रथम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापरता यायला पाहिजे. ज्ञानाचे स्रोत हे सर्वसामान्यांना अतिशय वेगाने उपलब्ध झाले पाहिजे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा त्याचा गेटवे. कम्प्युटिंग, कम्युनिकेशन आणि कंटेंट त्याचा गेटवे. जर आपण तेच वापरू शकत नसलो तर मग ही ज्ञानक्रांती, मग जगातल्या ज्ञानव्यवहारामध्ये आपल्या म्हणजे कोट्यावधी मराठी लोकांनी भाग घेणं, ज्ञानाची सहनिर्मितीमध्ये त्यांनी सहभागी होणं आणि त्याची फळंही चाखणं, हे सगळं होणारच नाही. कारण 70% लोक तर इंग्रजीच्या जवळपासच नाही. त्याच्यामुळे मग असं ठरवलं की ही जी डिजिटल डिव्हाइड आहे, डिजिटल क्षेत्रामधली जी दरी आहे त्याच्यामध्ये काही हॅव्ज आहेत आणि काही हॅव नॉट्स आहेत. त्याच्यामुळे खरं म्हणजे ज्ञानक्षेत्रामधली मोठी दरी तयार होईल, एक प्रकारचा अंधकार युग. आणि अनेक जगातले लोक हे नवीन ज्ञानाचा, कर्मशील ज्ञानाचा उपयोग करून आपले प्रश्न सोडवत असतील आणि आपण मात्र त्याच्या रिसिव्हिंग एंडला असू. आणि त्यात मग ज्ञानाच्या दरीतून निर्माण होतं ती संधींची दरी, ऑपॉर्च्युनिटी डिव्हाइड. तर ती ऑपॉर्च्युनिटी डिव्हाइड ब्रिज करायचं असेल तर आपल्याला प्रथम डिजिटल डिव्हाइड ब्रिज केलाच पाहिजे. अशा प्रकारचा एक विचार खूप जोराने आमच्यामध्ये झाला. त्याच्यामध्ये विशेषतः प्रोफेसर राम ताकवले माझे गुरु, ते नंतर डॉक्टर विजय भटकर, नंतर त्यावेळेला हा विचार आम्ही जास्तीत जास्त राजकीय इच्छाशक्ती याच्या मागे उभी करावी म्हणून शरद पवार साहेबांना समजून सांगितलं. आणि मग त्याच्यातून ह्या महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनच्या निर्मितीचा प्रवास झाला. जरी तो खूप खडतर होता तरी शेवटी झाला. आणि त्याच्यामुळे मग ह्याचं मुख्य एक काम असं झालं की ज्ञानाधिष्ठित आणि मूल्याधिष्ठित अशा समाज निर्मितीसाठी
आपण यशापयशाचा विचार न करता प्रयत्न केले पाहिजेत आणि मग पहिला त्याच्यातलं पाऊल म्हणजे अगदी सर्वसामान्य लोकांना त्यांच्या भाषेमधून आपल्याला संगणक कसा वापरायचा हे शिकवता आलं पाहिजे. पहिली स्टेप ती. पण मला सांगा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवायचं हे बरोबर आहे, पण हे करणाऱ्या त्या काळामध्ये अनेक संस्था उपलब्ध असतील, खाजगी संस्था. ही तुमची जी MKCL आहे ही खाजगी संस्था नाही आहे. मी तिला अशासाठी निमसरकारी म्हणत नाही की तिच्यात अर्ध भांडवल सुद्धा सरकारी नाही, फक्त 26% भांडवल सरकारी आहे. सर्वसाधारणपणे 50 ते 51% भांडवल सरकारी असतं, पण तुमच्याकडे 26% भांडवल, 33% भांडवल या संस्थेमध्ये सरकारी आहे. बाकी सगळं भांडवल तुम्ही युनिव्हर्सिटीजकडून आणि इतर लोकांकडून घेतलेलं आहे. मला हे तुम्हाला विचारायचं आहे, त्या काळामध्ये खाजगी संस्था असतील, मग ही अशा प्रकारची संस्था निर्माण करावी ज्यामध्ये सरकारी भांडवल असेल ते सुद्धा कमी असेल, मेजॉरिटी भांडवल नसेल आणि युनिव्हर्सिटीचं भांडवल असेल, असं तुम्हाला का वाटलं? त्याचं कारण असं आहे की जर आपण मिशन स्टेटमेंट जे आम्ही तयार केलं त्याच्याकडे जर बघितलं तर त्याचं उत्तर मिळतं. खाजगी संस्था होत्या का संगणकाचे शिक्षण देणाऱ्या? तर होत्या, पण अतिशय मोठ्या लोकसंख्येला शिक्षण देणं, ज्याला मी बिगर असं म्हणतो. ओके, अगदी जिथे त्या विद्यार्थ्याला फारसा प्रवास न करता त्या संगणक शिक्षण केंद्रापर्यंत जाता आलं पाहिजे. पहिली गोष्ट ती की खूप मोठ्या विद्यार्थी संख्येला आपण शिकू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जागतिक दर्जाचं शिक्षणच देता आलं पाहिजे आपल्याला, म्हणजे त्याला मी बेटर असं म्हणतो. तिसरी गोष्ट म्हणजे स्वस्तात स्वस्त देता आलं पाहिजे, त्याला मी चीपर असं म्हणतो, म्हणजे अफोर्डेबिलिटी. चौथी गोष्ट म्हणजे त्यावेळेला अशी नेहमी भाषणं व्हायची की 2020 साली आपण अमुक करू तर मला त्याविषयी घृणा वाटायची. मला असं वाटायचं की युवा आपल्या देशात एवढे आहेत आणि ते म्हणतात मला आज आणि इथे पाहिजे. तुम्ही 2020 मला सांगायचं असेल तर तुम्ही 2020 मध्ये मला भेटा असं ते म्हणणार. कारण युवा बंडखोर असतात, ते काय असं ऐकणार नाही तुमचं. त्याच्यामुळे मग आपल्याला फास्टर म्हणजे बिगर, बेटर, चीपर, फास्टर. आम्हाला धानोऱ्याच्या नक्षल अफेक्टेड एरियामध्ये पण शिकवायचं होतं, देसाईगंजमध्ये शिकवायचं होतं, सिरोंच्यात शिकवायचं होतं, इटापल्लीत शिकवायचं होतं. त्याच्यामुळे सर्वसमावेशकता त्याची जी आहे त्याला मी वायडर असं म्हणतो. यातली एकही गोष्ट खाजगी संस्था करत नव्हती, सांगतो ना. आणि शेवटचं जे चॅलेंज माझ्यासमोर होतं ते म्हणजे कितीही तुम्ही सामाजिक संदर्भात शिकत असलात तरी शेवटी शिक्षण हे व्यक्तिगत पातळीवर तुम्ही घेता. त्याच्यामुळे डीपर पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला यायला पाहिजे. म्हणजे बिगर, बेटर, चीपर, फास्टर, वायडर, डीपर अशी 6 अकराळ विक्राळ आव्हानं आपल्याला एकसामायिक सोडवायचे. यातली एक आव्हान सोडवणाऱ्या कंपन्या त्यावेळी होत्या. म्हणजे बेटर एज्युकेशन देणारे काही असतील, काही म्हणजे फास्टर देणारे काही असतील, पण बिगरचं काय, चीपरचं काय, वायडरचं काय, डीपरचं काय हा प्रश्न होता. त्याच्यामुळे ही 6च्या 6 आव्हानं एकसामायिक पद्धतीने सोडवणं आवश्यक होतं. आणि म्हणून खरं म्हणजे MKCLचं वेगळेपण जे आहे ते त्याच्यात आहे. त्याच्यामुळे कुठलाही MKCLचा कार्यक्रम तुम्ही उचला आणि हे 6 तुम्हाला त्याच्यात दिसतील. या 6 गोष्टी ती सिग्नेचर असते. ते जर त्यातलं एकही होणार नसेल तर ते मी करत नाही. म्हणजे माझ्याकडे आता चायनामधल्या मुली आलेल्या आहेत, त्या कॅनडातल्या विद्यापीठात असतात, तर त्या याचा अभ्यास करतायत, रिसर्च करतायत. तर त्या असं म्हणाल्या की याच्यातली 4 जरी मिटली तरी खूप झालं. मी म्हटलं नाही, कारण हा एक हत्ती आहे, याचं फक्त वर्णन करण्यासाठी मी 6 शब्द वापरतोय. 6 झरोके आहेत ते. खरा एक हत्ती असा प्रश्न येतो, शिक्षणातला असो किंवा इतर एम्पॉवरमेंटच्या क्षेत्रामध्ये. हा 6च्या 6 प्रश्न आपल्याला एकसामायिक सोडवलं पाहिजे. ही जी तुम्ही राम ताकवलेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी होती ज्याचे तुम्ही सदस्य होत्या, त्यांनी हे सुचवलं. ही कमिटी सरकारने नेमली होती, तरी सुद्धा ही MKCL संस्था निर्माण करताना मगाचाच माझा प्रश्न आहे आणि मी तो जाणीवपूर्वक विचारतोय की फारशा सरकारी संस्था एवढ्या यशस्वी झालेल्या दिसत नाहीत, ज्यांच्यामध्ये सरकारचं 50-51% भांडवल आहे, त्यांच्यामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण या सगळ्यावर मात करून MKCL यशस्वी झाली. सरकारी त्याच्यामधलं भागभांडवल फक्त 33% ठेवण्यामध्ये, म्हणजे मायनॉरिटी भागभांडवल सरकारकडे ठेवण्यामागे तो हेतू होता का? कारण काय होतं? 2-3 कारणं होती. एक म्हणजे थोडासा माझ्या व्यक्तिगत अनुभवांचा त्याच्यामध्ये भाग जास्त होता. याचं कारण मी CDAC सारख्या पूर्ण सरकारी संस्थेमध्ये पण काम केलं होतं 12 वर्ष. CDAC ही 100% सरकार. 100%. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची
IIT सारखी संस्था असावी असा विचार ज्यावेळी प्राईम मिनिस्टर्स IT टास्क फोर्समध्ये मी मांडला आणि नंतर तशा प्रकारची संस्था देशभर झाल्या, परंतु पुण्यात झाली नाही. म्हणून पुण्यात मराठा चेंबरमध्ये जी सभा झाली त्याच्यात असं ठरलं की खाजगी क्षेत्रांनी अशी एक I2IT म्हणून IIIT सारखी हे काढावी. आणि मी खरा माझा पिंड एक सामाजिक कार्यकर्त्याचा आहे, लोकविज्ञानमधला, त्याच्यामुळे सामाजिक संस्था काय असतात याचाही मी अनुभव घेतला. मला असं सारखं वाटू लागलं की या तिन्ही प्रकारच्या संस्थांमध्ये काही अतिशय श्रेयस्कर अशा बाबी असतात. हे थोडं अधिक तपशिलाने सांगा. कारण खाजगी संस्था, सरकारी संस्था आणि सामाजिक संस्था तिघांमधल्याही चांगल्या गोष्टी NKCL मध्ये आहेत एकत्र म्हणून असं तुम्ही म्हणताय, म्हणून तिला आज यश मिळालंय असंही तुम्ही म्हणताय. काय थोडंसं तपशिलाने सांगा. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा की ज्यावेळेला एक शासकीय संस्था असते तर शासकीय संस्थेचं मुळी मॅन्डेटच असतं की ती लोकाभिमुख असली पाहिजे, त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे, त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता असली पाहिजे. हे त्याचं मुख्य सूत्र असतं. पण खाजगी क्षेत्रामध्ये गेलात तर मोठ्या प्रमाणावर नफ्याची प्रेरणा ही त्याचं जास्त महत्त्वाचं अंग असतं. पण ते एक जरी बाजूला ठेवलं तरी त्याच्यामध्ये कस्टमर सेंट्रिसिटी, ग्राहकाभिमुखता, शेवटी ग्राहकासाठी मी करतोय ही स्पष्ट दृष्टी त्याच्यामध्ये असते. ग्राहकाला आपण संतुष्ट केलं पाहिजे याच्या संबंधी खाजगी क्षेत्र खूप त्याला महत्त्व देतं. त्याला PV श्रीधरन यांच्यासारखे सरकारी क्षेत्रातले अपवाद आपण समोर ठेवलेच पाहिजे, त्याच्याबद्दल आदरच आहे. पण एक प्रेरणा म्हणून मी म्हणतो की ग्राहकाभिमुखता याला महत्त्व आहे. स्पर्धा, जी काही बाजारपेठ असेल त्याच्यामध्ये जी स्पर्धा असेल त्याच्याबद्दल खाजगी क्षेत्र तक्रार करत नाही. जे काय आहे ते स्वीकारून त्याच्यामध्ये काय आपल्याला करते. तिसरी गोष्ट म्हणजे उद्यमशीलता, एंटरप्रेन्योरशिप. चौथी गोष्ट म्हणजे की अतिशय डायनॅमिकली निर्णय घेणं आणि प्रत्यक्ष आउटपुटला महत्त्व देणं. नाहीतर मग कसं होतं की प्रोसिजर इज इम्पॉर्टंट, वर्क इज नॉट इम्पॉर्टंट. तसं न समजता प्रत्यक्ष आउटपुट, कारण त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्यांना स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करावा लागतो. म्हणजे सस्टेनेबिलिटी आणि फायनान्शियल सस्टेनेबिलिटी. आणि त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये नवीन नवीन प्रयोग करून बघणं, कारण बाजारपेठेचे, तंत्रज्ञानाचे, रेग्युलेशन्सचे, स्टँडर्ड्सचे प्रवाह बदलत आहेत आणि मग ह्या बदलणाऱ्या प्रवाहांना आपल्याला सामोरं जायचं आहे ही जी एक मानसिकता असते. त्याच्यामुळे सतत नवीन प्रयोग करून, इनोव्हेशन्स करून, काही वेळ डिस्रप्टिव्ह इनोव्हेशन्स करून ते टिकून राहण्याचा प्रयत्न करतात. ही त्याची चांगली बाजू आहे. आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये परिवर्तनाची आस असते आणि ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हा जो खाजगी नफा मिळवणं किंवा मॅक्सिमायझेशन ऑफ प्रॉफिट करणं याच्याऐवजी मॅक्सिमायझेशन ऑफ इम्पॅक्ट करणं ह्याला सामाजिक क्षेत्र महत्त्व देतं. की शेवटी अंत्योदय झाला की नाही, सर्वोदय झाला की नाही ह्याला ते महत्त्व देतं. म्हणजे नुसतं रिफॉर्म्स नको, एक चांगली गोष्ट तुम्ही अधिक चांगली करून दाखवणं, याच्यापेक्षा ज्या गोष्टी होतच नाही आहेत त्या करून दाखवणं, ही सामाजिक क्षेत्राची जी भूमिका असते तर ती पण पाहिजे. म्हणून या तिन्ही गोष्टींचा. आणि मग त्यांच्या त्रुटी काय आहेत तर इकडे दप्तर दिरंगाई, सरकारी याच्यात दप्तर दिरंगाई होते किंवा ते प्रोसिजरली सगळं नीट चाललं की मग काम झालं नाही. म्हणजे कधी कधी असं होतं की ऑपरेशन सक्सेसफुल बट पेशंट डाईड आणि त्याच्याबद्दल कोणाला काही नसतं कारण ऑपरेशन सक्सेसफुल झालंय असं. तर ती प्रेरणा चुकीची आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. खाजगी क्षेत्रामध्ये फक्त नफ्याच्या मॅक्सिमायझेशनचा विचार करणं असं ती एक चुकीची गोष्ट आहे. त्यासाठी मग आपल्या जे स्टेक होल्डर आहेत त्यांचं शोषण करायचं, आपल्या एम्प्लॉईजचं शोषण करायचं आणि मग एका त्या ह्याच्यात राहायचं की नाही नफा मिळाला पाहिजे बस. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कधी कधी बऱ्याच वेळा दानाच्या प्रेरणेने प्रश्न सुटतील असा विश्वास ठेवणं ही त्याच्यातली त्रुटी आहे असं मला वाटतं. कारण अनेक सामाजिक संस्था त्याच्यामुळे आपण अतिशय चांगला विचार त्यांच्याकडे असून, चांगली उद्दिष्ट असून त्या पुढे जात नाहीत कारण मग दानाच्या प्रेरणेवर असतात. आणि मग ह्या त्रुटी बाजूला ठेवता येतील का आपल्याला असा आपण विचार करू शकतो का असा एक ध्यास मनामध्ये होता. कारण अनुभव होता म्हणून आणि चांगली गोष्टी त्यातल्या माहिती होत्या, आतून माहिती होती, असं नाही की बाहेरून पुस्तकात वाचलं होतं. म्हणजे तिघांमधलं चांगली घेऊन ही तुम्ही संस्था निर्माण करायची. आणि दुसरी गोष्ट अशी होती की त्यावेळेला महाराष्ट्र शासनाकडे पैसेच नव्हते, ते बँकेत नव्हते. त्याच्यामुळे त्यावेळेचे अर्थमंत्री म्हणजे जयंतराव पाटील माझे अतिशय चांगले मित्र,
त्यांना स्वतःला तंत्रज्ञानामध्ये रस होता आणि ज्यावेळेला मी त्यांच्याकडे भागभांडवल मागायला गेलो त्यावेळी ते म्हणाले की पैसे सोडून बाकी काहीही मागा कारण त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग त्याच्यामुळे विनाअनुदानित तत्वावरच ही कंपनी होऊ शकते हे अतिशय स्पष्ट झालं. त्याच्यामुळे कुठल्याही मग आमचा त्यावेळेला एक खूप छान डायलॉग झाला. तो खूप वर्षानंतर त्यांना आठवत होता म्हणून त्यांनी एका समारंभामध्ये सांगितलं. ते म्हटले की हे माझ्याकडे आले आणि हे भागभांडवल मागत होते पण मी काही देऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की आवर गव्हर्नमेंट इज बँकरप्ट. त्याच्यावर खुर्चीतून उठता उठता हे मला असं म्हणाले की ओके वी मे बी फायनान्शियली बँकरप्ट बट वी आर नॉट बँकरप्ट इन आयडियाज सो लेट्स फाइंड आउट न्यू आयडियाज अँड क्रिएट धिस. शेवटी मिशन महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे विनाअनुदानित तत्वावरच हे काढणं शक्य होतं. पण हे भांडवल तुम्ही कसं जमा केलं? म्हणजे कारण असं आहे की शासनाचं बोलायला सोपं आहे पण करायला कठीण गोष्ट आहे खूप. त्याच्यामुळे म्हणजे विद्यापीठांमध्ये तर मी जाऊन बसायचो आणि एका कुलगुरूंनीच सांगितलेला हा किस्सा आहे जो मलाही माहिती नव्हता. मी कुलगुरूंच्या अँटी चेंबरमध्ये ते बसायचे. त्याच्यावर चर्चा चालायची की यांना द्यायचे की नाही, बाहेर बसले ते घेऊन जातील, 10 लाख रुपये मागतायत, काय होणार, 10 लाख रुपये जाणार आपले. मग खूप वेळेस खलबतं व्हायची आणि मग ते म्हणायचे की आम्ही पुढच्या मीटिंगला हा विषय ठेवू आणि मग ते पोस्टपोनमेंट व्हायचे. प्रत्यक्ष ज्यावेळेला पहिला डिव्हिडंड डिक्लेअर झाला त्या सभेमध्ये त्यांनी हे सगळ्यांना सांगितलं की हे आमच्याकडे यायचे आणि हे मागायचे. मग आम्ही यांना परत नागपूरला पुढच्या वेळी या म्हणून सांगायचो. मग हे पुन्हा ट्रेनचं तिकीट काढून पुन्हा नागपूरला यायचे आणि मागायचे भागभांडवल. आणि आम्हाला माहितीच नव्हतं की असं पहिल्याच वेळी आम्हाला 20% याच्यामध्ये डिव्हिडंड मिळेल. मग आता आम्ही त्यांच्या मागे लागलो की तुम्ही अधिक भांडवल घ्या. तर ते म्हणतात की आम्हाला भांडवलाची गरजच नाहीये आता कंपनी प्रॉफिटमध्ये. तर त्याच्यामुळे त्यावेळेला भागभांडवलाची इतकी टंचाई होती की ज्यावेळेला बाबा आढावांशी माझं बोलणं झालं. बाबा म्हणाले तू काळजी करू नकोस, आम्ही हमाल पंचायतीचे शेअर, आम्ही रिक्षा पंचायती म्हणून MKCL मध्ये हमाल पंचायतचे शेअर आहेत, रिक्षा पंचायतीचे शेअर आहेत. अच्छा, हमाल पंचायतीपासून सरकारपर्यंत असे सगळे शेअर होल्डर आहेत. म्हणजे तुम्ही सरकार, खाजगी आणि पुन्हा सामाजिक जीवन एवढंच नाही तर कंपनी चालवण्यासाठी आता पैसेच नाहीत म्हटल्यानंतर डायरेक्टर बोर्डामध्ये ही चर्चा झाली. त्यावेळेला दिलीप वळसे पाटील, डॉक्टर भटकर आणि प्रोफेसर राम ताकवले यांनी स्वतः सांगितलं की आम्ही पैसे देतो पण तुम्ही हे बंद नका पडू दे. कारण काहीच नव्हतं माझ्याकडे, म्हणजे कसं चालवणार, कसं रोजचा व्यवहार. पण मला सांगा इतक्या वर्षात कधीही राजकीय हस्तक्षेप झाला नाही? राजकीय हस्तक्षेपाचा प्रश्न जो आहे की नाही तो आपण किती आपल्या मूल्यांवर आणि आपल्या कार्यपद्धतीवर किती फर्म आहोत त्याच्यावर आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. अनेक अटीतटीचे प्रसंग आले कधी कधी परंतु नंतर कटुता राहिली नाही. कारण सगळ्यांना समजत गेलं की बाबा ही कंपनी अशीच आहे, म्हणजे याच्यात हे होणार नाही. तर त्याच्यामुळे मग हळूहळू एकदा त्याची प्रतिमा ही कन्सॉलिडेट झाल्यानंतर मग तसे प्रश्न राहिले नाही. राजकारणी साधारणपणे हस्तक्षेप करतात तो आपली माणसं घुसवणं वगैरे या बाबतीमध्ये. तुम्ही जी ट्रेनिंग सेंटर्स काढली यामध्ये असा कोणताही हस्तक्षेप झाला नाही? होऊ दिला नाही. याचं कारण ते ट्रेनिंग सेंटर मिळवण्याची जी प्रक्रिया आहे, नाही, माझा सगळा अप्रोच जो आहे ना तो प्रोसेस ड्रिव्हन आहे. प्रोसेसनी आपण जातो आहे. हे तिथे धैर्य लागतं, मी खरं सांगतो तुम्हाला. म्हणजे तिथे धैर्य तुम्ही दाखवा, असं बोट चेपेपणा करून चालत नाही. आणि मुख्य म्हणजे जर तुम्ही ते व्यवस्थित समजून सांगितलं, गैरसमज कोणाचाही अपमान करायचा नाही. म्हणजे मला जो विनोबांकडून धडा मिळाला ना की निर्भयता आणि नम्रता दोन्ही एकाच वेळी प्रदर्शित करण्याच्या गोष्टी. म्हणजे मी राजकारणी लोकांना अस्पृश्य मानत नाही. जी मध्यमवर्गीय एक संस्कृती आहे ना की राजकारण्यांना अस्पृश्य मानायचं, तसं मी करत नाही. मी अनेक राजकारण्यांना चांगली सेंटर्स काढायला लावली आहेत. म्हणजे एक मुस्लिम समाजातले राजकारणी आहेत, त्यांना मुस्लिम स्त्रियांसाठी सेंटर काढेपर्यंत मी त्यांचा पिच्छा पुरवला आणि ते मला म्हणतात की वो लडक्या तुम्ही दुआ देते. म्हणलं मुझे नाही दुआ देते, आपको दुआ देते. परीक्षा नावाची जी